पंढरपूर इथं जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं बहुजन परिवार संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्यास राज्यातील भटक्या जाती जमातीचे 42 जातीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यातील राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित भटक्या समाजास न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर मजबूत संघटना उभं करून कार्य करत आलेले जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष दौलत शितोळे यांना विधान परिषदेच्या आमदारकीची संधी मिळावी अशी मागणी या मेळाव्यादरम्यान ठराव मंजूर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली। जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन संवाद मेळावा पार पडला। या मेळाव्यात राज्यभरातील भटक्या जाती जमातीचे विविध संघटनेचे पदाधिकारी, जय मल्हार क्रांती संघटनेचे कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर मेळाव्याच्या सुरुवातीला भटक्या समाजातील बांधवांनी पारंपरिक वेशात भव्य पदयात्रा काढत मेळाव्याच्या ठिकाणी दाखल होत विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करत दौलत शितोळे यांना विधान परिषदेची संधी मिळावी यासाठी साकडं देखील घालण्यात आलंय। पांडुरंगाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक या ठिकाणी केलेला आहे। भटक्या विमुक्त समाजाचे नेते, 42 जातीचे नेते, लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांना विधान परिषदेमध्ये संधी मिळावी अशी या ठिकाणी आम्ही विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। आज तमाम महाराष्ट्रातून 42 जातीचे सर्व नेते व समाज बांधव मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित आहेत आणि याच्यामध्ये आम्ही इतर मागण्याचा सुद्धा या ठिकाणी विचार मांडणार आहोत, उहापोह करणार आहोत आणि हा मोठ्या संख्येने मेळावा या ठिकाणी पार पडतोय। आमची सर्वांची महत्त्वाची मागणी म्हणजे आमचे नेते, लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांना विधान परिषदेवर घेतलंच पाहिजे। महाराष्ट्रात आणखी किती ठिकाणी मेळावे होणार आहेत का असे? हां, आम्ही आज पहिला प्रयोग हा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी करतोय। त्यानंतर आम्ही जवळपास 10 विभागामध्ये अशा प्रकारचा मेळावा घेऊन आम्ही शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय। यानंतर जेजुरी, अक्कलकोट, तुळजापूर अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी आम्ही अशा प्रकारचा मेळावा घेऊन आम्ही शासनाचं किंवा सरकारचं या ठिकाणी लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो। आम्ही प्रामुख्याने आम्ही आजपर्यंत भाजपला सहकार्य केलेलं आहे। गेले 14 वर्षामध्ये भाजपने आमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे आणि आम्हीही त्यांच्यासाठी तमाम मला वाटतं 53 आमदार निवडून आणण्यासाठी लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांच्या सहकार्याने आणि जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आम्ही तब्बल 53 आमदार निवडून आणण्याचा खूप मोठा वाटा आमच्या समाजाने केलेला आहे। म्हणून आम्ही हक्कानं फडणवीस साहेबांकडे, देवाभाऊकडे आम्ही मागणी करतो की आमचे लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांना विधान परिषदेत संधी मिळावी।